पुढची बातमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा महापौर विराजमान झालेला आहे। महापौरपदी समीर राजूरकर यांची निवड झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महापौरपदासाठी निवडणूक पार पडली आणि भाजपचा महापौर झालेला आहे। समीर राजूरकर यांची महापौरपदी निवड झाली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, नक्कीच आपण जर बघितलं तर जो अंदाज लावला जात होता किंवा या अगोदरच समीर राजूरकर यांच्या नावाची ज्यावेळेस भाजपने घोषणा केली त्यावेळेस खरं तर औपचारिकता फक्त बाकी होती आणि ती औपचारिकता आज संपलेली आहे। पीठासन अधिकारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली। एकूणच जर सभागृहाचं गणित आपण जर बघितलं तर त्यांना 70 मते या ठिकाणी पडलेली आपल्याला दिसून येत आहेत। कारण 70 नगरसेवकांनी हात वर केला। यामध्ये तटस्थ भूमिका जी घेतली ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी, वंचितच्या नगरसेवकांनी आणि तुतारी वरती जो एक नगरसेवक निवडून आलाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचा, त्यांनी तटस्थ भूमिका घेतली। हे सगळं असताना देखील या निवडणुकीत दोन गोष्टी प्रामुख्याने आपल्याला बघता येतील की एमआयएम ने देखील आपला उमेदवार या ठिकाणी हिवराळे म्हणून उतरवलेला होता। त्यांना फक्त 33 मतदान झालंय। ते मतदान फक्त एमआयएमचंच मतदान होतं। वंचित बहुजन आघाडी आणि बाकी इतर जे पक्ष आहेत त्यांनी यावेळी देखील तटस्थ भूमिका घेतली होती। आता म्हणावं लागेल छत्रपती संभाजीनगर नाव जेव्हा बदललं, नाव बदलल्याच्या नंतर भाजपचा पहिला महापौर छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर बसलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। तर दुसरी जी निवडणूक प्रक्रिया आता पार पडते ती उपमहापौर पदासाठी आहे। त्यासाठी देखील एमआयएमने आपला उमेदवार सभागृहात उतरवलेला आहे। मात्र ही निवडणूक देखील एक औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे। कारण भाजप आणि शिवसेना युतीचा महापौर आणि उपमहापौर बसणार हे निश्चित झालेलं आहे। महापौरची निवड झालेली आहे तर उपमहापौर देखील तेवढ्याच मताने निवडून येईल यात शंका नाही। एकूणच जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगरवर पुन्हा एकदा महायुतीचा बोलबाला दिसेल। विशेष म्हणजे एक की 1983 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा सभा घेतली होती त्यानंतर शिवसेनेचा भगवा या महानगरपालिकेवरला उतरलेला नव्हता। मात्र ठीक आहे अविनाश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। काँग्रेस समर्थित उमेदवार पप्पू देशमुख आणि भाजप समर्थित उबाठाचे प्रशांत दानव या दोघांनाही समसमान म्हणजे 32 मतं मिळालेली आहेत आणि आता ईश्वर चिठ्ठीनं उपमहापौर पदाचा खरं तर फैसला होणार आहे। चंद्रपुरात आपण पाहतोय काय घडतंय तर काँग्रेस समर्थित उमेदवार पप्पू देशमुख आणि भाजप समर्थित उबाठाचे प्रशांत दानव या दोघांनाही समसमान मतं मिळालेली आहेत। म्हणजे दोघांनाही 32 अशी मतं मिळाली आहेत आणि त्यामुळे आता ईश्वर चिठ्ठीनं चंद्रपूरचा उपमहापौर पदाचा फैसला होणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसलेला आहे। संगीता खांडेकर यांना केवळ 1 मतानं त्यांचा विजय झाला, त्यांना 32 मतं मिळाली तर काँग्रेसच्या उमेदवाराला 31 मतं मिळाली आणि केवळ 1 मताच्या फरकानं भाजपचा महापौर म्हणजे संगीता खांडेकर या विजयी झाल्या। आणि त्यानंतर आता काँग्रेस समर्थित उमेदवार पप्पू देशमुख आणि भाजप समर्थित उबाठाचे प्रशांत दानव या दोघांनाही समसमान म्हणजे 32 मतं मिळालेली आहेत आणि आता त्यामुळे ईश्वर चिठ्ठीनं उपमहापौर पदाचा फैसला होणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हैदर शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हैदर, चंद्रपूरच्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत। आता जे आहेत उपमहापौर पदासाठी जो आहे ती निवडणूक झालेली आहे त्यामध्ये जे मतदान झालं ते मतदान समसमान झालेलं आहे। म्हणजे जे काँग्रेस समर्थित आहे पप्पू देशमुख त्यांना 32 आणि उभाटा जे आहे म्हणजे भाजप समर्थित प्रशांत दानव यांना 32 अशा समसमान मतं मिळाली आहेत। त्याच्यामुळे हे जो ईश्वर चिठ्ठीनं फैसला होणार आहे। ईश्वर चिठ्ठीचा फैसला झाल्यानंतर ईश्वरांचं जे कुणाकडे हा त्यांचा उपमहापौर पद जाईल हे आता ईश्वर चिठ्ठीवर अवलंबून आहे। बरं, अतिशय वेगवान स्वरूपात चंद्रपुरात या घडामोडी खरं तर घडतायत। कारण आपण पाहिलं एकीकडे भाजपच्या उमेदवार संगीता खांडेकर या महापौर झालेल्या आहेत, त्यांना 32 मतं मिळाली। काँग्रेसच्या उमेदवाराला 31 मतं मिळाली। केवळ 1 फरकानं भाजपचा उमेदवार विजयी झाला, संगीता खांडेकर यांचा विजय झाला। तर दुसरीकडे आता उपमहापौर पदासाठी काँग्रेस समर्थित उमेदवार पप्पू देशमुख आणि भाजप समर्थित उबाठाचे प्रशांत दानव या दोघांमध्येही टाय झालेला आहे। दोघांनाही समसमान म्हणजेच 32 अशी मतं मिळालेली आहेत। त्यामुळे आता ईश्वर चिठ्ठी काढली जाईल, म्हणजे दोघांची नावं चिठ्ठीमध्ये लिहिली जातील आणि एक चिठ्ठी निवडण्यात येईल। ईश्वर चिठ्ठीनं उपमहापौर पदाचा फैसला होणार आहे।
वेगवेगळ्या घडामोडी चंद्रपुरात घडतायत. उपमहापौर कोण आता हे अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे, कारण काँग्रेस समर्थित उमेदवार पप्पू देशमुख आणि भाजप समर्थित उबाठाचे प्रशांत दानव या दोघांमध्येही टाय झाले. दोघांना समसमान 32-32 अशी मतं मिळालेली आहेत. त्यामुळे आता ईश्वर चिठ्ठीनं उपमहापौर पदाचा फैसला होणार आहे. तिकडे नांदेडच्या महापौरपदी भाजपच्या कविता मुळेंची निवड झालेली आहे आणि उपमहापौरपदी दीपक रावत यांची निवड जाहीर झालेली आहे. महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांना प्रत्येकी 50 मतं मिळाली असल्याचं कळतंय. नांदेडच्या महापौरपदी भाजपच्या कविता मुळे यांची निवड झालेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मुजीब, काय अपडेट? महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. एकूण 81 जागांपैकी 45 जागा भाजपनं जिंकल्या होत्या. तर शिवसेनेच्या 4 नगरसेवकांनी देखील त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. याशिवाय एका अपक्ष उमेदवाराने देखील त्यांना मतदान दिलं. त्यामुळे भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांना प्रत्येकी 50 मतं मिळालेली आहेत. कवितामुळे सर्वसाधारण महिला गटातून त्यांनी भाजपकडून महापौर पदासाठी त्यांना 50 मतं मिळाली. दीपक राव ही निवडणूक साठी एमआयएम आणि काँग्रेस वंचित आघाडीने देखील आपले उमेदवार दिले होते. त्यांची जी सदस्य संख्या आहे त्यानुसार वंचित आणि काँग्रेसच्या उमेदवारांना प्रत्येकी 15 मतं मिळाली आणि एमआयएमच्या सदस्यांना 14 मतं मिळाली. दोन सदस्य ते तटस्थ राहिले आणि आता जे पीठासीन अधिकारी त्यांनी काही वेळातच ते आपला पदभार देखील स्वीकारणार आहेत. ठीक आहे मुजीब, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 10 सेकंद 10 बातम्या. 10 सेकंद 10 बातम्या. प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. मुंबईसह कोकण पट्ट्यात उन्हाची काहिली वाढणार. पुढील 5 दिवसात तापमान 37 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता. हवामान खात्यानं दिला इशारा. मोनोरेल लवकरच पुन्हा धावणार. चेंबूर 7 रस्ता मार्गाची ISA सुरक्षा तपासणी सुरू. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सुरू होणार सेवा. $238 नवीन AC लोकलपैकी पहिली नमुना लोकल 2.5 वर्षात येणार ट्रॅकवर. सुमारे 19,293 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव. एसटी कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी एसटी कर्मचारी संघटनेचा इशारा. रेल्वे प्रवाशांना थेट सीटवर मिळेल जेवण. IRCTCनं प्रवाशांसाठी सुरू केली खास ई-पॅन्ट्री सेवा. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभा समिती अध्यक्षांच्या निवडीला वेग. 25 फेब्रुवारीला सादर होणार पालिकेचं बजेट. राज्यात 70,000 पदांसाठी लवकरच नोकर भरती. 50,000 पदं MPSC मार्फत भरणार.